महत्त्वाची बातमी आलेली आहे, कारण की पेरणी आता सुरुवात झालेली आहे आणि पेरणीपूर्व ही माहिती जाणून घ्या, नाहीतर तुमची पेरणी खराब होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची घडामोड जाणून घेणार आहोत. मान्सूनची स्थिती, खरीप हंगामाची तयारी, बियाणे खरेदी, खत व्यवस्थापन, बाजारभाव आणि शेतकऱ्यांना घ्यायची काळजी याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जून महिना सुरू झाला आहे आणि संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाकडे लागले आहे. खरीप हंगाम हा महाराष्ट्राच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि इतर पिकांच्या पेरणीच्या काळात ही माहिती केली जाते. सध्या मान्सून हे केरळमध्ये आगमन केल्यामुळे शेतकऱ्यांना आता पेरणीची घाई लागलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब ठरणार आहे, कारण की शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची ठरणार आहे. मात्र अनेक शेतकरी पहिला पाऊस पडताच पेरणी करण्याचा विचार करतात. कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केवळ पहिल्या पावसावर अवलंबून राहू नये. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी करावी, अन्यथा बियाण्याची उगवण कमी होऊ शकते आणि दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला दुबार पेरणीचा फटका पडू शकते. आणि सध्या स्थिती जर बघितलं तर शेतकरी आता हवालदिल झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी जर केली तर त्याच्यावर कर्जाची पाळी पडणार आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे की शेतकऱ्यांना मोबदला म्हणून काहीच सध्या मिळालेलं नाही आहे. आणि त्यानंतर आता हे शेतकरी मित्रांना सर्वात मोठी बातमी हे ठरणार आहे की त्यांना लवकरात लवकर हे करणे आवश्यक ठरणार आहे. म्हणजेच की तुम्हाला तज्ज्ञांची सल्ला घेणे आवश्यक ठरणार आहे. तर पहा, आता बियामधून बोलूया. प्रत्येक वर्षी काही भागामध्ये बनावट बियाण्यांच्या तक्रारी समोर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाण्यांचे पॅकेट, टॅग आणि बिल जपून ठेवावे. भविष्यात कोणत्याही अडचण आल्यास हे कागदपत्र उपयोगी ठरू शकते. कारण की तुम्हाला माहीत आहे की सध्या स्थितीत बोगस बियाणे आणि बोगस खते आणि बोगस कंपन्या जास्त प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची सुद्धा बाब बनवतात. आणि हे प्लॅन त्यांचे सक्सेस पण होतात, कारण की शेतकरी ह्या गोष्टी जपून वापरत नाही आणि त्यांना काहीच व्यवस्थापन करता येत नाही. कारण शेतकरी कष्टाळू सुद्धा असतात. परंतु शेतकऱ्यांना आता समजूतदारपणा येण्याची आवश्यकता आहे, कारण की फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी मोबदला म्हणून त्यांच्यावर ते कारवाई करू शकतात. खत व्यवस्थापन हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा शेतकरी अंदाजाने खतांचा वापर करतात, परंतु माती परीक्षण करून खतांचा वापर केल्यास खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. शेतकरी बांधवांनो, बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे हवामान अंदाज नियमितपणे पाहणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आणि हे महत्त्वाचे पण ठरणार आहे, कारण की शेतीसाठी सध्या बघितलं तर दुबार पेरणीची वेळ जर आली तर शेतकऱ्यांना खूप मोठा लॉस होऊ शकते. त्यांना खूप मोठा आर्थिक बळकटी त्यांना धक्का बसू शकते. म्हणून शेतकरी मित्रांनो, माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की आधुनिक काळात सध्या बघितलं तर आधुनिक शेतीकडे वळणे ही काळजीची गरज आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ड्रोन तंत्रज्ञान, मोबाईल ॲप्स आणि कृषी सल्ल्यांचा केंद्राचा वापर करून उत्पादन वाढ करता येते. बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा भविष्य आहे. पिकांची निवड करताना केवळ मागील वर्षाचा भाव न पाहता बाजारातील मागणी, उत्पादन खर्च, स्थानिक परिस्थिती यांचाही विचार करणे गरजेचे आहे. सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा, सिंचन योजना, कृषी यंत्रीकरण, शेततळे आणि विविध अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेवर अर्ज करणे महत्त्वाचे ठरेल. कारण की तुम्हाला माहीत आहे की सध्या महाराष्ट्र शासनाकडून इतर शेतकऱ्यांसाठी पण वेगवेगळ्या सूचना जाहीर केल्या जातात, परंतु ते वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. ते पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे ठरतात, कारण की हे लाभ तुम्हाला विनाकारण म्हणजेच की अनुदानासह तुम्हाला मिळते. आणि अनुदानासह लाभ मिळणे हे शेतकऱ्यांसाठी लाभार्थीच ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष करू नका. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा मोठा आधार ठरू शकतो. तसेच पाणी व्यवस्थापन विशेष भर देणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवा, जिरवा या तत्त्वाचा अवलंब केल्यास भविष्यातील पाणी टंचाई कमी होऊ शकते. आज शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. मोबाईलवर हवामान, बाजारभाव आणि कृषी सल्ला उपलब्ध होत असल्याने शेतकरी माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात. मित्रांनो, शेती हा केवळ व्यवसाय नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी दिवसरात मेहनत करून देशाला अन्न पुरवतो. त्यामुळे आधुनिक माहिती, योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यातच आहे की या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, कारण की शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी माहिती पुरवणे महत्त्वाचे ठरते.
म्हणून आपल्या चॅनलवरती या सूचना आणि योजना नेहमी वेळेवर येत राहतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करण्याची विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्व तयारी करण्यापूर्वी तुम्ही या गोष्टींची माहिती घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. या खरीप हंगामात पेरणीपूर्व माती परीक्षण करा, प्रमाणित बियाणे घ्या, हवामान अंदाजाचा लक्षात घ्या आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या. शेवटी एवढे सांगू इच्छितो की योग्य नियोजन आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय हेच यशस्वी शेतीचे रहस्य आहे. नाहीतर तुम्ही जर निर्णय घेसाल आणि त्या निर्णयाचे जर पालन करणार नाही किंवा योग्य वेळेवर योग्य बियाणे निवडणार नाही, योग्य वेळेवर योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, तर तुम्हाला सुद्धा धक्का बसू शकतो. कारण की शेतकरी मित्रांनो, जर बघितलं तर सध्या स्थितीत शेतकऱ्यांना जर बघितलं तर त्यांना बाजारभाव माहीत नसते, त्यामुळे ते फसतात. कधी त्यांच्यासोबत सरकारी योजनांचा पण लाभ दुसरेच घेतात, त्यांना फायदा मिळत नाही. त्यानंतर त्यांच्यासोबत दगा केला जातो. कंपन्यासुद्धा त्यांच्यासोबत घाटा करतात आणि त्यांच्यासोबत सगळेजण या गोष्टीची कमतरता भासून देतात. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी अलर्ट होण्याची आवश्यकता आहे. शेतकरी मित्रांनो, मी एवढेच बोलू इच्छिते की आपण प्रत्येक योजनेचा लाभ घ्या, आपल्या बियाण्यांची निवड स्वतः करा आणि सगळ्या वस्तूची बियाण्यांची यादी वगैरे पावती सगळी आपल्याजवळ जपून ठेवा. भविष्यात तुम्हाला कोणतीही तक्रार करायची असेल तर या गोष्टी महत्त्वाच्या ठरेल. धन्यवाद.